नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी आणि पालकांनो, कन्सेप्ट डेल्टाच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की अनेक विद्यार्थ्यांचे सातत्याने काय येतात की क्वेश्चन की दादा TFWS आणि JEE मेन्स हे ऑप्शन्स आम्ही सिलेक्ट करावं की नाही. तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करायला जाता त्यावेळेस तुम्हाला हे डिटेल्स मागवले जातात. आता TFWS म्हणजे काय? ट्युशन फी वेव्हिअर स्कीम. आणि तुमचं JEE मेन्स म्हणजे आपलं की जी एक्झाम तुम्ही JEE मेन्सची दिलेली असेल ती. तर मेन्स पैकी तुमचं जे काही बेस्ट ऑफ 2 असेल ते. तर आता TFWS मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये काय आहे की तुमच्या 5% सीट्स कशासाठी असतात की त्या तुमच्या याच्यासाठी TFWS साठी असतात. म्हणजे की जर तुमचे 60 सीट्स असतील तर तिथे 3 सीट्स तुमच्या TFWS साठी असतात. आणि TFWS मध्ये काय बेनिफिट्स असतो तर तुमचं जे ट्युशन फी असतं, म्हणजे जर कॉलेजचं जर तुम्ही फी स्ट्रक्चर पाहिलं तर त्याच्यामध्ये काय असतं की तुमचं ट्युशन फी असतं, डेव्हलपमेंट फीस असतं, एक्झामिनेशन फीस असतं, पुन्हा ऑदर फीस म्हणजे मग त्याची कॉलेजची काही छोटी मोठी रक्कम असेल जे की 1000-1500च्या आसपास असते तशी. अशा पद्धतीचं तुमचं जे फी स्ट्रक्चर असतं त्या फी स्ट्रक्चर मध्ये काय होतं की जे ट्युशन फी असते तर त्या आता बऱ्यापैकी कॉलेजेसमध्ये काय असतं की तुमची ट्युशन फी मोठ्या प्रमाणावर असते. तर मग ती जर तुमची माफ झाली तर तुमचं कॉलेज काय होतं की 8-10-12 हजारामध्येच तुमचं कॉलेज तिथं हे होऊ शकतं. तुम्हाला त्या ठिकाणी तेवढीच कॉलेजला फीस लागू शकते तुम्ही जर या स्कीम मध्ये. मग आता सर्वाधिक म्हणजे पहिला डाऊट काय असतो की दादा जर आम्ही जर TFWS तिथं सिलेक्ट केलं तर मग आम्हाला तिथं असा तोटा होईल का की कॉलेज लागताना काही प्रॉब्लेम होईल का, म्हणजे जेणेकरून आम्हाला लो लेवलचं कॉलेज लागेल का. काही जणांचं कसं राहतं की आम्हाला फीस पूर्ण भरावी लागली तरी पण आम्ही ओपनची फीस किंवा मग कॅटेगरीची जी काही असेल तर ती फीस भरू. पण TFWS मुळे असं व्हायला नको की आम्हाला कुठलं तरी लो लेवलचं कॉलेज लागतं. तर आपण त्याच्यामध्ये काय आहे की जर तुम्ही पाहिलं आणि याच्यात एक नुसतं तुमचे सीट्स नाही तर त्याचे ड्रॉबॅक पण आहेत. ड्रॉबॅक्स काय आहेत? जर तुम्हाला समजा कॉलेजला गेलात, केटी लागली किंवा वायडी लागली तर मग काय होतं की तुम्हाला वायडी लागली तर तुमचे काय होतं ती स्कीम तिथं तुम्हाला तिथून पुढे ती लागू होत नाही. हा एक ड्रॉबॅक आहे. तशी वायडी कोणी लागूच देऊ नका, त्या पद्धतीची वेळ येऊच देऊ नका. आणि तुमची ब्रँच म्हणजे जर काही कॉलेज आता तुम्ही जर गेलात फर्स्ट इयरला म्हणजे COEP सोडलं तर इतर कॉलेजेसमध्ये काय की फर्स्ट इयरचा सिलेबस सर्वांचा काय असतो कॉमन असतो. मग सर्वांचा सिलेबस जर कॉमन असेल तर मग काय होतं की तुम्हाला तिथं एक काही स्टुडंटला तर तिथं तुम्हाला काय की ब्रँच इम्प्रूव्ह करण्याची संधी मिळते. म्हणजे जर तुम्ही सिव्हिलमध्ये असाल तर तुम्ही जर युनिव्हर्सिटी किंवा तुमच्या कॉलेजमधले टॉपर आलात तर तुम्ही काय करू शकता डायरेक्ट CS पर्यंत किंवा AIML किंवा जिथं तुम्हाला चांगली संधी वाटते त्या ठिकाणी तिथं जम्प घेऊ शकता. तर या स्कीम मध्ये जर तुम्ही लागलात कॉलेजला तर तुम्हाला ती संधी भेटत नाही कॉलेजमध्ये. पण ह्या सगळ्या रेअर केसेस आहेत. वायडी अभ्यास नाही केला तर लागेल. युनिव्हर्सिटीचा टॉपर आपण कधी येऊ, ब्रँच चेंज करण्याची वेळ कधी येईल की आपण कुठेतरी तिथं युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजचा टॉपर तिथं तुम्ही गेलात कॉलेजमध्ये चांगलं प्रिपेअर केलात तर फार रेअर केस आहे त्या. मग आता TFWS जेव्हा आपण घेतो तर त्यावेळेस मग कॉलेज आपल्याला जर आपल्याला जर चांगलंच कॉलेज पाहिजे तर मग काय करायचं तर समजा आपण COEP घेतलं तर पहिल्यांदा आपण COEP TFWS टाकायचं. आणि मग जे काही नॉर्मल असेल, नॉर्मल म्हणजे ज्याला TFWS सोडून जे असेल तर तोच कोर्स आपण काय करायचा COEP नॉर्मल वेनं टाकायचं. ते आता पूर्ण लिहिलं नाही, T आणि N अशा पद्धतीचं मी इथे लिहिले. अशा पद्धतीचं जर आपण कॉलेजेसची चॉईस फिलिंग ज्यावेळेस आपण कॅप राऊंडचा फॉर्म भरतो त्यावेळेस करत गेलो तर मग काय होईल की त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीचं कॉलेज लागेल. म्हणजे आता काय करणार तुमचं एकंदरीत सगळं काय केलं जातं जे चॉईस फिलिंग आपण कॉलेजेसची करतील, कॉलेजेसची लिस्ट जी असेल ती टाकतील. त्याच्यानंतर काय करेल की हे काय मॅन्युअली काम होत नाही. मग हे काम कसं होतं तर हे कम्प्युटराइज सिस्टीम आहे, म्हणजे सॉफ्टवेअर नव्हतं. म्हणजे जर तुम्हाला COEP पहिल्यांदा पाहिजे की सिस्टीम काय पाहिजे तुमची COEP TFWS भेटते का. आता जर ते भेटणार नसेल तर मग काय होतं की ते जाणार COEP नॉर्मलवर. पुन्हा मग त्यांना पाहणार की PICT नंतर आपण टाकलेलं असेल तर PICT TFWS भेटतंय का. ते जर भेटत नसेल तर ते कुठे येईल की तुमचं PICT जे काही नॉर्मल असतं त्याच्यावर येईल. अशा पद्धतीचं आपण टाकतो. तर याच्यामध्ये का अफेक्ट होणार नाही तुमचं जर सिस्टीम असंच आता जर तुम्ही पहिलं नॉर्मलच टाकलं डायरेक्ट आणि जर तुमचं COEP नॉर्मल लागणार होतं पण जर तुमचं पर्सेंटाईल हे खूप चांगलं आहे आणि मग तुम्हाला तिथं काय संधी होऊ शकते की COEP TFWS पण लागू शकतं. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं पहिल्यांदा कुठलं की COEP TFWS टाकलं त्याच्यानंतर COEP नॉर्मल टाकायचं. अशा पद्धतीने आपण चॉईस फिलिंग केली तर मग TFWS चा आपल्याला तिथं कुठल्याही पद्धतीचा चुकीचा म्हणजे तिथं हे होणार नाही. तर काही जणांचं काय राहतं की त्यांची फीस भरणं शक्यच नसतं. तर मग ते काय स्टुडंट करू शकतात की त्यांची जी काही लिस्ट असेल तर त्याच्यामध्ये सर्व कॉलेजेसचं पहिल्यांदा TFWS टाकू शकतात आणि त्याच्यानुसार मग काय करू शकतात की जर TFWS मधून आम्हाला कॉलेज भेटलंच नाही तर मग खालचे कॉलेज चालते तर त्या पद्धतीचे तिथे चॉईस फिलिंग करू शकतात. पण शक्यतो स्टुडंटनं याच पद्धतीचं केलं पाहिजे
जेणेकरून जर त्यांना चांगले कॉलेजेस तिथे भेटणार असतील तर मग हेच सगळ्यात बेटर राहील. आणि याच्यासोबत जर पाहिलं तर याच्यात काय, तुम्ही TFWS जर सिलेक्ट केलेला असेल तर तुमची इन्कम जे असेल तर इन्कम सर्टिफिकेटवर तुमचं इन्कम काय पाहिजे की 8 लाखाच्या खाली पाहिजे, बिलो 8 लाख पाहिजे. आता सर्वाधिक म्हणजे आता आपल्याला काय प्रॉब्लेम असतो की दादा तुम्ही जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे तर त्या GR नुसार काय होतं की तिथं मुलींसाठी तिथं कॉलेजला ट्युशन फी ऑलरेडीच काय झाले की त्या GR मुळे तुम्हाला 100% माफ झाली. तर मग कुठल्याही म्हणजे ज्यांचं 8 लाखाच्या खाली उत्पन्न आहे त्यांची ट्युशन फी काय झाली मुलींची कुठल्याही कॅटेगरीची असू देत त्यांची माफ झाली. तर मग त्यांना काय आहे की TFWS त्यांनी अप्लाय करण्याची काही गरज नाही. TFWS तर मग त्यांनी अप्लाय करायची गरज नाही. तुम्ही जर SC आणि ST कॅटेगरीचे स्टुडंट पाहिलेले असाल तर त्यांचं बी काय राहतं की तिथं तुम्हाला ऑलरेडीच तिथे ट्युशन फीस तुमची 0 असते, तर तुम्हाला त्याही ठिकाणी तिथं अप्लाय करण्याची गरज नाही. तुम्ही जर SC ST कॅन्डिडेट असाल तर TFWS साठी अप्लाय करायची गरज नाही. त्याच्यासोबत तुम्ही जर इतर कॅटेगरी मधले असाल आणि विद्यार्थिनी असाल, गर्ल्स असाल तर तुम्ही काय करू शकता, TFWS ला तुम्हाला अप्लाय करण्याची गरज नाही. पण तुम्ही जर मेल कॅन्डिडेट असाल आणि त्याच्यासोबत ओपन, OBC, SCBC आणि EWS या प्रवर्गामध्ये या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही मोडत असाल तर तुम्ही मग काय केलं पाहिजे की TFWS ला अप्लाय केलंच पाहिजे. आता दुसरं आहे की JEE मेन्सला दादा मला काय आहे की तुमचं CET ला पर्सेंटाईल तिथं कमी आहे, JEE ला जास्त आहे, तर तो स्टुडंट JEE ऑप्शन सिलेक्ट करेलच. पण काही जणांचं काय असतं की तिथं JEE ला जास्त म्हणजे कमी आहे आणि CET ला जास्त आहे, म्हणजे JEE ला कमी आहे आणि CET ला जास्त आहे. मग ते स्टुडंट काय करतात की आपल्या CET ला जास्त आहे तर मग आपण JEE काही टाकायची गरज नाही. तर कसं आहे की तुम्ही जर JEE म्हणजे किती पण पर्सेंटाईल येऊ द्या तुम्हाला JEE ला, तर माझं सजेशन राहील की तुम्ही काय करा की JEE ला तिथं अप्लाय करा, JEE डिटेल्स तिथं भरून ठेवा. कारण काय करतं कॉलेज, आता जर CUEP घेतलं, CUEP तुम्हाला भेटते का नाही, तुम्ही जर चॉईस फिलिंग मध्ये अशी 3-4 कॉलेजेस टाकले, CUEP टाकलं, PICT टाकलं, PCCU टाकलं, खाली VIT टाकलं आणि मग कॉलेज काय तुमचं हे काय पाहणार, सिस्टीम काय करणार, असं नसतं की JEE साठी वेगळी प्रेफरन्स लिस्ट टाकायची, CET साठी वेगळी प्रेफरन्स लिस्ट टाकायची, अशा पद्धतीचं नाही. तिथं आपल्याला JEE आणि CET चे फक्त डिटेल्स मागितले जातात आणि प्रेफरन्स लिस्ट चॉईस फिलिंग करताना आपल्याला एकच तिथं चॉईस फिलिंग करायचे, म्हणजे एकदाच चॉईस फिलिंग करायची. तर ते एकदाच चॉईस फिलिंग करताना ते काय पाहणार की CUEP मग त्याला CET मधून लागतंय का, लागत नाही. त्याला JEE मधून लागतंय का, लागत नाही. पुन्हा ते दोन याच्यावर जाणार PICT त्याला याच्यातून लागायला का CET मधून, तर नाही. मग त्याला काय पाहणार, PICT JEE मधून लागतंय का, मग ते लगेच JEE मधून जर लागत असेल त्याला PICT तिथे अलॉटमेंट त्याला दाखवते JEE मधून PICT. आता अनेक जणांचं काय राहतं की JEE मधून दादा आम्हाला पूर्ण फीस भरावं लागते, मग आम्हाला त्याच्यात ऍडमिशन घ्यायचं नाही. ऍडमिशन घ्यायचं नाही तर मग तुम्ही काय करू शकता, पुढे बेटरमेंट करू शकता. मग बेटरमेंट केल्यानंतर तुम्हाला कॅप राऊंड 2च तिथं तुम्हाला चॉईस फिलिंग मध्ये काय करता येते, एडिट करता येते. आपल्याला कमी जास्त तिथे कॉलेजेस करता येतात. तर त्या टायमाला मग आपण काय करू शकतो की आपल्याला जे काही इम्प्रुव्हमेंट वरचे जे कॉलेजेस असतील तर ते अशा पद्धतीने आपण फिल करू शकतो की तिथं आपल्याला मग CET नुसारच कॉलेज लागलं पाहिजे. आणि जर तशी तुमची रिक्वायरमेंट नसेल की आम्हाला म्हणजे फक्त चांगलंच कॉलेज पाहिजे, असं नाही की मग ते कुठून पण भेटू, JEE मधून भेटू की CET मधून, तर मग जे काही आपण चॉईस फिलिंग चांगल्या कॉलेजेसची केलेली आहे तिथं कुठल्याही JEE मधून लागलं तर JEE मधून घ्या आणि CET मधून लागले तर CET मधून घ्या. अशा पद्धतीने जर आपण करत गेलो तर मग काय होणार की आपल्याला पुढे अडचणी येणार नाही. त्याच्यामुळे आता कसं राहतं की हे आपण एक्सपेक्ट नाही करू शकत, म्हणजे की आज आपण त्याचा अंदाज थोडा बहुत लावू शकत नाही की तुमचं जे काही तुमचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल, हे कॅप रजिस्ट्रेशन आणि एकंदरीत सगळं झाल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन 13 तारीख तुमची संपली, त्याच्यानंतर तुमची काय प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल, त्याच्यानंतर 2 दिवसानं काय येईल तुमची 2 ते 3 दिवसानं तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल. तर या मेरिट लिस्ट जे आहेत त्याच्यामध्ये काय राहतं की AI ऑल इंडिया कोटा एक राहतो, म्हणजे ऑल इंडियाची एक रँक येते. तर ऑल इंडियाची रँक तुमची JEEच्या पर्सेंटाईल नुसार येते आणि तुमची MH रँक येते तर ती जनरलची येते, तुमची कॅटेगरीची येते. आता याच्यामध्ये JEE मध्ये ऑल इंडियाच्या कॅटेगरीच्या काय येत नाही, तर त्याच्यामध्ये तशा पद्धतीचं रिझर्वेशनच नाही, त्याच्यामुळे त्याच्यात तो विषयच येत नाही. पण तुमचा MH रँक जो येतो स्टेट रँक, तर त्या रँक मधून तुम्हाला काय होतं की तुमच्या कॅटेगरीचे पण रँक येतो, OBC रँक येतो, EWS रँक येतो, तुमचा होम युनिव्हर्सिटी रँक येतो, असं सगळं काही येतं. तर मग त्याच्यात काय होतं की यदा कदाचित मग तुमचं जर JEEला म्हणजे JEEचा रँक वेगळा असू शकतो. कारण काय असतं ही रँक जी आहे तर नंबर ऑफ रजिस्ट्रेशन कॅप मध्ये किती झाले त्याच्यानुसार हे सगळे रँक येतात. तर मग तिथं नंबर ऑफ कॅन्डिडेट जे JEE ज्यांनी सिलेक्ट केले आणि त्या प्रोसेसमध्ये आले तर त्यांचा ऑल इंडिया रँक येईल
आणि त्याच्यासोबत मग जे सीईटीचं तुम्ही केलं असेल तर ते तुमचा सीईटी रँक म्हणजे किंवा MH रँक येईल, महाराष्ट्र स्टेट रँक येईल, अशा पद्धती. त्याच्यामुळे असं कोणी भीती बाळगायचं कारण नाही की दादा मला सीईटीला चांगले मार्क आहेत आणि जेईला कमी आहेत, तर मी काय करतो फक्त सीईटी मधूनच अप्लाय करतो. तर तुम्ही जेई मधून सुद्धा तिथं जेईचंही ऑप्शन ओपन ठेवा, जेणेकरून काय आहे की पुढे चालून आपल्याला यदा कदाचित काही स्टुडंटला तिथं जेई मधून पण बेनिफिट्स भेटू शकतो. आपला अल्टिमेट गोल काय आहे की आपल्याला कुठूनही कॉलेज भेटावं आणि आपण चांगल्या कॉलेजमध्ये तिथं जाऊ. मग ते कॉलेज सीईटी मधून भेटो की जेई मधून भेटो, तुमच्या MH मधून भेटो म्हणजे महाराष्ट्र स्टेटच्या याच्यामधून रँक मधून भेटो की मग ऑल इंडिया रँक मधून भेटो, असं सगळं एकंदरीत आहे. माझं जे काही अल्टिमेट सांगणं होतं ते आता संपलेलं आहे. आणि सर्वाधिक तुम्हाला जर या सर्व विषयामध्ये जर कॉलेजची आता प्रेफरन्स लिस्ट पाहिलं तुम्ही कशी बनवायची काय करायची, या विषयामध्ये जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या वेबसाईटची लिंक दिलेली असेल www.conceptdelta.in, त्याच्यावर जाऊ शकता आणि आपल्या प्रीमियम सर्व्हिसेस तिथं चेक करू शकता. प्रीमियम सर्व्हिसेस मध्ये गेलात तर तिथं प्रीमियम 1-to-1 पर्सनल काउन्सिलिंग चाही ऑप्शन ओपन आहे. तिथं तुम्ही परचेस केलं तर तुम्हाला काय होईल की तिथं पर्सनल काउन्सिलिंगसाठी 1-to-1 काउन्सिलिंगसाठी तुम्ही रजिस्टर व्हाल. असं एकंदरीत सगळं काही आहे. आणि जर तुम्हाला अधिक या कोर्सच्या विषयी विचारायचं असेल की काउन्सिलिंग मध्ये काय आहे काय नाही त्याचं डिटेल्स, तर तुम्ही काय करू शकता की डिस्क्रिप्शन मध्ये मी तिथं व्हॉट्सअपचा माझा नंबर देईल, तर त्या व्हॉट्सअपला तुम्ही तिथे मेसेज करू शकता. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद.